जेवून आला का नाही तू आला? काय होते भाजीला? काय बोलतो? तिकडे आता गावातली मंडळी पण जमायला सुरुवात झालेली आहे. जुनाला कांजीचा काळजी घेऊन का तू पहिला बरोबर का चल घेऊन मेन माणसाला मेन माणसाला दिलाय. चला तर मित्रांनो, मी मानवीचा गुरु तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. चला तर मित्रांनो, आज आमच्या गावातील साथ आहे. ही साथ आमची परंपरा म्हणजे खूप वर्षापासून आहे. आज काय आता म्हणजे आता आपली शेती लागवड चालू होणार, त्याच्या अगोदर हा कार्यक्रम असतो आमच्या देवाचा, चोरवा देवाचा. तर आमच्या देवाला मान वगैरे देतात, कोंबडे वगैरे कापतात आणि दुपारी कसे वाटे काढले जातात. तर हा कार्यक्रम आहे ना गावोगावी असतो. कुणाचं म्हणजे लागवड झाल्यानंतर असतो, कुणाच्या लागवडीच्या अगोदर असतो. पण जे आगोटीचे दिवस असतात ना तेव्हाच हा म्हणजे बहुतेक करून इतर गावी हा कार्यक्रम असतो. तर आमच्या गावात पण दरवर्षीप्रमाणे आमच्या देवाचे कार्यक्रम होत जातात. आम्ही नक्कीच आमच्या देवाचा कार्यक्रम असतो किंवा गावाचा कार्यक्रम चांगला शूट करण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न असतो आणि चांगला दाखवण्यासुद्धा चांगला प्रयत्न असतो आपला. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलचे नवीन कोण असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आमचा एन्जॉय करा. आणि आमची जी परंपरा आहे ना तुम्हाला नक्कीच माझ्या ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला तर हा जो मान आहे ना या हवेली तो सकागण कुटुंबाचा आहे. दादा आपलं काम करतोय.
इकडं कोंबडा वगैरे आणलेला आहे. काय मान द्यावा लावलाय. एक कोंबडा आहे, 2 बोकड आहेत, दुसरे पण बोकड आहेत, ते तिकडे बांधून ठेवलेत. तरी आपला हा देवाचा कार्यक्रम करून घेऊ. निशू ऐका निशू, इकडे आमचा भाऊजा पण पोराने घेऊन आलाय. मस्त पैकी आमचा चोरोबाचा मंदिर आणि इकडे येतो भवानी मातेचं मंदिर आहे. चला इकडं मस्त पैकी आता बोकड कापले का इकडे खांडाबिंडाचं काम चालू होईल. मिनिटाचं आलंय लवकर इकडे रेडी होऊन. त्यांनी बोकड पण इकडे आणलेले आहेत. तिकडे 2 म्हणजे देवाच्या बोने ते द्यायला लावलेत आणि इकडे पण 1 2 3 4 6 बोकड आणि कोंबड्या असतील. एकदम प्रसन्न वातावरण आहे मंदिराच्या आजूबाजू होती. एवढा भारी वाटतो ना, खद्दाना कसा फील होते. नाही आपल्या हर्षदांची मुलगी परी हे निशू. हर्षदम पण चाललाय आणि हनुमानदा चाललाय दर्शनाला इकडे. चला आपण आता आलोत भवानी मातेच्या मंदिरात. अनिकेत तर चाललाय पुढे, दर्शन वगैरे करून घेऊ मस्तपैकी. माझा वर्गमित्र अविनाश गवली यांच्या कुटुंबातच हा देवाचा कार्यक्रम आहे. चला ओमकार तर चाललाय पुढे. ओमकार आहे का ओमकार? इथं आपला कार्यक्रम चालू झालेला आहे. आता इथे बोकड खांडले जातील. तराजू बिराजू गावा लावला म्हणजे कसं आहे, वजनावरती आहे ना गेम सगळी. किती किलो होतो किती नाही. अगरबत्ती नारळ सगळं माझ्याच गेलाय. सध्या जो आता आमचा देव आहे ना तो यांच्या कुटुंबात आहे, संदीपच्या कुटुंबात. आणि आज जो कार्यक्रम आहे ना तो सकागण पाटलाचा आहे. आता म्हणजे नेक्स्ट इयर येईल ना तो त्यांच्या कुटुंबात देव जाणार आहे.
इकडं अजून एवढे बोकड कापायचे आहेत, ते कापून सर्व खांडून झाले. इथं आपलं खांडाचं काम चालू होणार आहे. खांडून वगैरे झाले की मग आपला दुपारच्या नंतर वाटत यायचा. इकडे काय आपला बोकड साफ करायला लावला मस्त पैकी पेंटाचा नाही. थोडा बब्या गेला दर्शनाला तिकडे आजोबांसोबत. ते काय वजन केला म्हणजे जसे जसे बोकड कापतात ना तरी त्यांचे वजन करतात, कारण किती मटण कसं ठरवलेलं असतं ना त्या हिशोबाने. मित्र परमित्र जय बाय. नाही इकडं निखिल भाई पण आलेला एकाच वेळी दोघांचा म्हणजे आहे. अरे संध्याकाळी या जेवायला सर्वांनी. अरे एवढी जण येऊन पुरेल का तो? काहीतरी करू आपण ऍडजस्टमेंट, पण या नक्की या. हो काय पाणी गरम करायला लावलं म्हणजे कसं आता कोंबडं वगैरे साफ करायला लागतील ना, म्हणून पाणी गरम करायला लावलं. एवढं मुंडं वगैरे उचलाच्या कोंबडे तेवढं सगळं साफ करायचे म्हणून पाणी ठेवलेलं गरम करण्यासाठी. आणि देव हा आपला नेक्स्ट इयरला हर्षदांच्या घरी जाणार आहे दीपावलीला. अमित नाईक, बंटी गवली, स्वप्नील पाटील. म्हणजे याचा घर जवळ आहे, बोलत पण नाही चहा प्यायला झाला म्हणून लगेच आम्ही याच्या घरी चहा प्यायला जाणार आहेत. अरे काय बोलायचं तुला आता, आतूला बोलायचं आतू बोला लगेच चला. हे असं भाऊ ना आमचं, त्यांच्या आलेला आलं इज्जत नाही आम्हाला. प्रसाद वाटतं आपण प्रसाद घेऊ. रे भाऊजा भाऊजा भाऊबन दर्शन भरपूर दिवसांनी दिसतो रे. ये तुला प्रसाद रे. तुला भरत भाई सुद्धा आलेले आहेत. वेळात तोल काढून आपल्या केस सुद्धा आलेले आहे. मस्त एकदम मस्त तिकडे कापलेले आहेत. तिकडे मग कोंबडं साफ करायचं काम चालू झालेलं आहे. तुला तिसरा बोकड आहे, वजन करायला लावलेलं आहे. चलदा सुद्धा आलेलं आहे. वेळात वेळ काढून म्हणजे निरश आला. मी याला विचारला आपला अतुलला का विचारला, हा येणार आहे आला, भेटला. बरं वाटलं तुला भेटून सुद्धा. आता आपल्याला पप्पा आपला जो कार्यक्रम आहे साथीचा त्याची थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील. आज मानिवली गावामध्ये आमचे कुलदैवत जे आहे जय चेरोबा आणि भवानी माता तसे वाघोबा, ह्या गावाची पूर्ण श्रद्धा या कुलदेवतावर आहे. आणि आज साथीचा कार्यक्रम आहे. आपल्याला माहीत असेल लावणीला सुरुवात करण्याच्या अगोदर संपूर्ण आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या एक परंपरा आहे की साथीचा कार्यक्रम केला जातो. आणि तोच कार्यक्रम आज मानिवलीमध्ये जय चेरोबाच्या मंदिरामध्ये, भवानी मातेच्या मंदिरामध्ये संपन्न होत आहे. संपूर्ण मानिवली गावातील ग्रामस्थांनी, सालकरी पाटील असेल, सर्व ग्रामस्थ असतील, लहान थोर मंडळीने या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. आज बरेच वर्ष झाले, परंतु काही ठिकाणी जरी बदल झालेला असला परंतु मानिवली गावामध्ये जे कुलदेवताचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय श्रद्धेने आणि भावनेने साजरा केला जातो. मानिवली गावातील सध्या वास्तव्यात असलेले ग्रामस्थ असतील, बाहेरगावी गेलेले ग्रामस्थ असतील, सर्व
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. दिवाळीचा कार्यक्रमसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होतो आणि दिवाळीच्या वेळेला जो कुलदैवत आहे, देवारा ज्या घरी असतो तो एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये त्याचं प्रस्थान होत असतं. त्यावेळेला सुद्धा खूप आनंदाने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि आमची खूप मोठी श्रद्धा आहे की कोणत्याही प्रसंगामध्ये देव आम्हाला साथ देतो आणि त्या दुःखातून आमचं निवारण करतो. धन्यवाद. थँक्यू. जेवण जोडी आहे मानवी गावातली. कसलीचा पण प्रसाद घेऊन आलाय कांजीचा. काळजी घेऊन टाक तू पहिला बरोबर का चल घेऊन मेन माणसाला. मेन माणसाला दिलाय. इकडे आपले कोंबडे साफ करायचं काम चालूच आहे. आणि आपले मित्र राजभाई पण आलेला आहे. हॅपी बर्थडे बिलेटेड. काल त्याचा वाढदिवस होता पण आपण काय त्याला व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिल्या आणि आज तो आपल्याला डायरेक्ट भेटला. हां, स्टेटस ठेवलं तेच बोललो. आणि त्यांच्याच कुटुंबातला हा कार्यक्रम आहे. दिलीप भाईनी इकडे मस्त काम करायला लावलेलं आहे. हां, मॉनिटाईज झाला, ऍड पण आली तरी काय पार्टी भेटली नाही. पार्टी नक्कीच भेटेल. पहिला पेमेंट तर भेटून दे. हां मग साई पण आला. साईनी पण आपल्या देवाचं दर्शन घेतला. साई आता कितीला गेला तू शाळेत? हो. स्वप्न भाई पण आलेले आहे. पार्टनर सुद्धा आलेले आहेत. निश्चित सुद्धा आणि आपले प्रवीण भाऊ सुद्धा आलेले आहेत दर्शनाला. त्यांनी दर्शन वगैरे घेतली ना. आम्ही आता व्हिडिओ बनायला जाऊ. आमचा केशव बघा. शैल्या भाई नाईट करून आलाय. तू नाईट मग काय करून आलाय? मग आता कुठं तू तुम्ही एवढा आहे? ओके. अमोल भाई नाही फोडायला आलाय. अमोल भाईनीचं फोडलं नारळ तेव्हा. इकडं आपला शैल्या भाई आणि बाबा आहे. इकडे का आपल्या मुंड्या साफ करायला लावल्यात. काय आणलाय? कोंबडा दाखव. पलाचा नाही फुकट वांदो व्हायचं. आलो होतो अमोलच्या बरोबर अवसरे बस स्टॉपला. अमोल बोलतो त्याला आपण एक वडापाव खाऊ. त्याला त्याच्या दुकानात आलं. मस्त आम्ही आता एक वडापाव खाऊ. भारी अशी टेस्ट आहे आपल्या शरीराची. खाडे वडापाव नक्कीच इकडे आले. कलम नेरल रोडला अवसरे गावाचा हा वडापावचा शॉप आहे. नक्की एकदा इथं तुम्ही व्हिजिट द्या आणि इथे वडापावची टेस्ट बघा. एकदा खाल्ल्यानंतर ना तुमची दुसरी खायची इच्छा होईल लगेच. चला तर मित्रांनो, आपण जस्ट आता मंदिरामध्ये आलेत. घरी गेलो होतो तर आता आलो. आता मटणाचा पण काम चालू इकडे खाण्याचा. इकडे काय मटण खाण्याला लावलेलं आहे. इकडं पण असे वजडी बिजडी मुंड्या साफ करायला लावलं आहे. तिकडं 1-2 तास तरी जातील. सर्व बोकड वगैरे कापून आला. मग आमचे गावात कोणातरी फेरी मारण्यासाठी पाठवतील. वाटे झाले. नंतर गावातली सर्व मंडळी इकडे येणार वाटे घ्यायला. राजभाई बसला इकडे. कसली स्माईल आहे 2 लाखाची. आणि विनोददा पण आला. हा सुट्टी आहे त्याला.
बघा आता आपण आलो होतो जेवायला, जेवण वगैरे झालं. आता आम्ही चालत चरोबाच्या मंदिरात, तिकडे वाटे वगैरे लावले आहेत. थोड्याच वेळात वाटायला पण सुरुवात होणार आहे. चला तर तुम्हाला भेटूया तिकडे. चला आपण तर पोहोचलो आता मंदिरात. ओमकार आहे माझ्यासोबत, अविनाश आहे, धनराज भाई पण आलाय. माझे तर बघा ना 2 लाखाचे हे यस. माझ्या पुढे काय बाजूला जो ओमकार बसला, इकडे विशाल आहे, इकडे आपली मंडळी आहे. इकडे आता वाट्याचा कार्यक्रम आहे. पहिले असे वाटे सर्व सेट करायला लावले, बहुतेक करून सेट झालेले आहेत. पण थोड्याच वेळात वाटायला पण सुरुवात होणार आहे. असं काम आहे बघा. अतुल व्हायचं बसता लवकरच त्यांनी नंबर लावला वाटा घेण्यासाठी. अरे तुझा बाबा घर जवळच आहे, तू कधी पण येऊ शकतो. एवढ्या लवकर असे करत आहे तू. ठीक आहे ठीक आहे. इकडे आपले वाट्याचे सेट करायला लावलेले आहेत. गावातली मंडळी पण आता जमायला लागलेली आहे. आमचे काका पण आले आहेत, आमच्या आलीशी. कसे वाटे सेट केले बघा, खतरनाक नाही. बघा आता मोजताना तुम्हाला दाखवतो कसा मोजतो ते. नक्कीच त्यांनी मोठी काटे आणलेले वाटं मोजण्यासाठी. आपला फॅन्स भेटलेला आहे, संतोष दादा पोऱ्या. बिग फॅन आहे आपला. एक तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. ओके ओके. कोणाला पण गुरु डायरेला. ओके. थँक्यू. असं बोलायचं ना भाई. हे स्टाईल भारी केलं रे तू. हा त्यांना काम आहे. जरा पावसाला पण एकदम सुरुवात झालेली आहे. मस्त हावभाव सुटलेले आहे. सचिन पाटील लवकरच आला आहे. त्याला वाटला वाटा भेटायचा नाही. भेटल सगळ्यांना वाटा भेटेल, काय करू नको. सचिन पाटील तर आला आपल्या दर्शनाला. सचिन पाटीलने काय आपला देवाचं दर्शन वगैरे घेतला. वाटा घ्यायला आला का? सालाप्रमाणे हा पण वाटा घ्यायला आलेलाच आहे. हरमानला चला इकडे काय वाटलं सेट करायचा कार्यक्रम तर चालूच आहे. थोडा वाटे वगैरे झाले का मानून अपडेटला मेसेज येणार का वाटे घ्यायला या. काय गावातले सर्व एक झारून येतील तर वाटा घ्यायला. गर्दी पण असणार त्यावेळी जी मजा आहे ना ती नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. खतरनाक अशी मजा आहे. गिऱ्या भाई पण वाटा घ्यायला आला. आमचे अण्णा म्हणजे हर्षदांचे पप्पा यांच्याच घरी पुढच्या वर्षी आपला देव जाणार आहे. हा कार्यक्रम आहे त्यांच्या कुटुंबातलाच कार्यक्रम आहे. सकागण पाटील कुटुंब. तर मित्रांनो वाटे सेट करून झालेले आहेत. आता थोड्याच वेळात वाटायला पण सुरुवात होणार आहे. आणि इकडे आता गावातली मंडळी पण जमायला सुरुवात झालेली आहे. अजून तर काहीच पब्लिक नाही आहे. माहिती पण आला आहे. अजून तर काहीच पब्लिक नाही, कारण गावात पण आता सांगणं गेलेलं आहे आमच्या. आता जसं ज्याला समजेल तसेच इकडे जमा होत जातील. आणि ओम खाडीसुद्धा आलेलं आहे. भरपूर दिवसांनी दिसला मला. तेवढे दिवस. ओके. सध्या त्यांनी कॉलेजवरती भर दिले. आणि आपले मंडळी डायरीसुद्धा आलेले आहेत. अतुलचे भाऊ हर्षद हायकर एक काल होता लहानपणाचा. आम्ही पण असंच बसायचं इथे आले का. आता तीच परंपरा आहे. पोराई पण चालू ठेवले. एकदम भारी वाटतं ना. चाफ्याचं झाड आहे ना एकदम. भरपूर वर्षापासून येते हा झाड आहे. जेवून आला का नाही तू? आला काय होते भाजीला? काय बोलतो? खतरनाक काम आहे तुमचं. हा स्वप्नील भाई पण आलेला वाटा घ्यायला. गोष्टीवरून आला. पण तू शिंदे आहे ना? मग गवली तर गवल्या मामांचेच आहे का? ओके बरोबर आहे. अरे बापरे. चालेल हे दर्शन घे. मग स्वप्नील आपल्या देवाचं दर्शन घ्यायला लावलेलं आहे. तिकडे पिशव्या भरायचं काम चालूच आहे. म्हणजे ह्या वर्षी मला वाटतं काहीतरी नवीन अपडेट केलेलं वाटतं.
गेल्या वर्षी पिशव्या हातात द्यायचं, पण यावेळी जरा नवीन काहीतरी अपडेट करायला लावलेलं आहे. डायरेक्ट आला नाव का देऊन टाकायचा वाटा, म्हणजे भारी संकल्पना आहे ही. प्रथमच असा पहिला वर्ष असेल की ही संकल्पना सखागण पाटला यांनी केलेली आहे. खूप भारी. चला मंडळीचा आज आम्हाला सुरुवात झालेली आहे. इकडं पण पिशव्या भरायचं काम तर जोरात चालू आहे. अरे मामा चला नावं घ्यायला तर सुरुवात झालेली आहे. विजय मधुकर गवळी, अशोक बाबू गवळी, आताच घरी सुरुवात झालेली आहे. अशोक बाबू हे ऐकणार आहे. कोण? अशोक बाबू गवळी, बालवान बाबू गवळी, शिवाजी कालू गवळी, शिवाजी कालू गवळी, चिंतामण नामदेव गवळी, सतीश बुधाजी डायरे, चंद्रकांत मंगल गवळी, अनंत मंगल गवळी, हे अनंत मंगल गवळी, संदेश भाई अरुण बावळाले, हे जरा जोरानं आवाज द्या ना, आहे म्हणून. केशव बुधाजी कराले, राजू शंकर पेमारे, महादू शंकर पेमारे, गणपत नामदेव गवळी, पोलीस पाटील मंदिरा, त्याचं नाव का महेश डायरेला, पुण्याला गजानन मालवड डायरे, त्याचं नाव दे. हे नाट्याला बरं इकडे ना, त्यांचं किती वाटेल? मध्ये त्याला दे, दोन्ही वाटत, दोन दिले असेल वाटत. हा प्रशांत मारुती डायरे, प्रशांत मारुती डायरे, पांडुरंग फुले, केतन हरचंद्र गायकर, काय कर बंधू अरे आहे म्हणून बोल. केतन हरचंद्र गायकर, भालचंद्र सीताराम गवळी आणि मनोज हरचंद्र गायकर. तीन दिला वाटत. प्रकाश बंडू गवळी, अक्षय चांगो धुले, अक्षय चांगो धुले, यशवंत पांडुरंग धुले, अरे बापरे रिस्टार आपले रिस्टार. बलिराम कोमा तायरे, जा एकदाच घेऊन जा सगळ्यांचं. पाहिली जाम वाटप आलं गेलं. हे आलं पुऱ्या ठाण्यावर आलं. सुशांत बाबू गवळी, नाना पण आला वाटा घ्यायला. आपल्या इकडे वाटायचं काम चालूच आहे. इकडं आपला काय कार्यक्रम तर चालूच आहे. हे काय घ्यायला लावली ना तुझी पण भाई. मग किती वेळ जाणं वाटत झालं तू. मित्रांनो आपला कार्यक्रम काय चालूच आहे आणि आपले मित्रमंडळी पण भेटलेले गावातील. बिग फॅन आहे हा माझा, बिग फॅन आहे. तो पण बिग फॅन आहे. कधी पण कुठं असताना आवाज देणार, मेसेज करणार आणि आपले व्हिडिओ पण शेअर बीर करतात हे मित्र. त्यामुळे त्यांचं जरा म्हणला जरा चांगला व्हिडिओ त्यांचा पण घेऊन दे माझ्यासोबत. हे करा. अविनाश मुरलीधर पाटील, अजय चंद्रकांत पाटील, रामचंद्र बुधाजी डायरे, घेतला वाटा किती भेटलं?
आहे तेव्हा बाबा बसला इकडं अरे चला कर बाबा अशा आम्हाला चलाकीची गरज असते भगवान गोपाल गवळी विज्ञानी किती वाटत काय माहित विज्ञान सूर्यकांत रामा गवळी बायको झोपून आला वाटतं माझ्या भाई आला आमच्या भाईचा घरा नंबर माझ्या नाही घेतला हे कुणाला घेतला होता अच्छा भाई आज येतो केरळा तुमच्या आलेला येतो पण ही पोरं घेतील का म्हणा भाई बघा ना कसा तनुज भाई भेटलाय म्हणा 1 हप्त्यानंतर एकविरायला आम्ही सोबतच गेलो होतो त्याच्यानंतर तो मला आज भेटला इकडे वाटं घ्यायला कुणाला जाम वाटं गोला गेलं राजेंद्र दत्तात्रय गवळी चला तर मित्रांनो आपण निघालो घरी हा कार्यक्रम तर चालूच राहील चला तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमच्या गावातील ही साथीची परंपरा दरवर्षीप्रमाणे होत असते पुढच्या वर्षी होईल त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा होईल ही जी परंपरा म्हणजे खूप वर्षापासून आहे आणि मजा येते या कार्यक्रमाला सकाळपासून आम्ही इथं असतोय मटण खांडाचा कार्यक्रम असेल वाटायचं असेल सर्व असं दाखवण्याचा मला चांगला प्रयत्न केला हा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा पुन्हा आपण भेटू अशा एकदा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय